सरकारला आमचं अल्टिमेट आहे की या देशामध्ये संविधान लागू आहे, त्या संविधानाप्रमाणे या देशामध्ये राज्य चाललं पाहिजे, लोकशाहीप्रमाणे या देशामध्ये कारभार चालला पाहिजे, जेणेकरून या देशामध्ये समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्यायावर आधारित ही व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आमचा हा मुद्दा आहे. संविधानिक तुम्ही चालवा देश, कुठली एक संस्था जर राज्य चालवत असेल तर ते धोकादायक आहे. एक संस्था ही RSS आज या ठिकाणी देशाला कंडक्ट करत आहे, हा देश चालवत आहे RSS. तर ही RSS नुसार न चालता संविधानिक नुसार हा देश चालला पाहिजे. संविधानाने जो आम्हाला जो अधिकार दिलेला आहे संविधानानुसार देश चालतो. आता हुकुमशाही कुठेतरी नक्कीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच हुकुमशाही चालू आहे. जे आमच्या मताधिकाराचं जे उल्लंघन होत आहे, जे EVM मशीनच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे वोट जे आहे, मताची चोरी होत आहे, हे सगळी लोकशाहीला घातक आहे. सगळ्यात जास्त घातक म्हणजे आमच्या मताची चोरी होत आहे. आम्हाला जी व्यवस्था आणायची आहे ती व्यवस्था आणण्यासाठी आम्हाला ते हेच होत नाही ना, म्हणजे आमचे जे मताची चोरी होत आहे. पण अजून वोट चोरी थांबत नाही आणि दुसरे मतदार अजून वाढत चालले. हो, पण त्याचेही अजून काही झालेलं नाही. सत्ता तीच येते. हां, त्यासाठीच आमचे हे निरंतर प्रयत्न सुरू आहेत, निरंतर आंदोलन सुरू आहेत. म्हणून त्या आंदोलनाच्या माध्यमातून तरी ते 3,500 करोड रुपये पास झाले. 2000 मी ते उदाहरण दिलं 24 एप्रिल 2017ला VVPAT लागला. कशामुळे? ह्या आंदोलनामुळे, निरंतर राष्ट्रव्यापी आंदोलनाचा हा तो परिणाम आहे. आणि भविष्यामध्ये होऊ शकतं आणखी या मोठं आंदोलन करण्याचा. आम्ही जनसमर्थन कसं याला जास्तीत जास्त मिळेल त्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. मुंबई महानगरपालिकामध्ये कुठेतरी यावर्षी VVPAT वापरण्यात आला नाही. काय सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही चुनाव आयोग कुठेतरी त्याला एक मार्ग ठेवून वापरलेला नाही VVPAT. त्याच्यावर आपला काय? आमचं म्हणणं हेच आहे की VVPAT त्यासाठी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा हा अवमान आहे. म्हणून इलेक्शन कमिशन हे एक हस्तक आहे, एका पार्टीचं ते हस्तक बनलेलं आहे. आमचं वारंवार तोच मुद्दा आहे, आंदोलनाचा सुद्धा मुद्दा आहे तो, की भारतीय संविधानाने आम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे, तो मताधिकार आमच्याकडून हेरून घेतलेला आहे. आणि जे 50% जे काउंटिंग होणार ते सुद्धा यावेळेस ती लागलेली नाहीये VVPAT. आपण आता म्हणालात की याच्या आधी आपण VVPAT साठी न्यायालयात गेला होता, न्यायालयामध्ये आपली निकाल लागला, आपल्या बाजूने मग VVPAT आलेला आहे. पण त्याचा चुकीचा कुठं ना कुठं गैरवापर होता. आता आपण ते पण उल्लेख केलेला आहे. त्यासाठी परत आपण न्यायालयाकडे जाणार. नक्कीच ती केस पेंडिंग आहे, त्याचा निकाल अजून लागलेला नाहीये. 100% ती काउंटिंग झाली पाहिजे. VVPAT आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची, जे मशीनमध्ये जे वोटिंग होतं आणि VVPATच्या ज्या चिठ्ठ्या पडतात त्याच्यामध्ये, ते दोन्हींचं मिलन झालं पाहिजे. त्याचा निकाल अजून लागलेला नाहीये. निकाल कुठला लागलेला आहे? VVPAT लावण्यासाठी ते ज्या 19 लाख मशीन VVPAT आहेत त्याचा निकाल लागलेला आहे. आमचं म्हणणं आहे की दोन्हींचं मिलन झालं पाहिजे, दोन्हींचं मॅच झालं पाहिजे. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात केस टाकलेली आहे, पण त्याचा निकाल अजून पेंडिंग आहे. जो नोटामध्ये जे वोट गेलेले आहेत त्याची मोजणी कशी केली जाते आणि केली जाते की नाही जाते त्याबद्दल आपलं मत? नाही, नोटाची केली जाते आता काउंटिंग, पण आता जे बिनविरोध निवडून आलेले आहेत काही लोक, ते नोटाचा तो डिनाय झाला. तो नोटा त्यासाठी आपण चॅलेंज करणार. येस, आता चालू त्यासाठीच आंदोलन हे एक कोर्टाच्या माध्यमातून, एक आंदोलनाच्या माध्यमातून, एक सडकवर आंदोलन आहे, एक संसदमध्ये आहे. आपण आताच म्हणाला की कुठं ना कुठं संविधान आणि या सगळ्या गोष्टी धोक्यात आहे. तर आपल्याला वाटतंय का की त्या जुन्या प्रक्रिया केल्यावर नवीन सरकारच्या समोर आपले मत मांडली जाणार किंवा आपल्याला ऐकलं जाणार? बघा, जनसमर्थनापुढे आणि जनमत समोर कुठलीच शक्ती भारी नाहीये. जनमत हे सगळ्यात मोठी शक्ती आहे, जनसमर्थन हे सगळ्यात मोठं समर्थन आहे. तर जनसमर्थनच्या माध्यमातूनच हे आपण चेंज करू शकतो. आमचे भारत मुक्ती मोर्चा ही पॉलिटिकल पार्टी नाहीये, तरी सुद्धा जनरेट्यामुळे, जनसमर्थनामुळे, राष्ट्रव्यापी आणि देशव्यापी संघटना असल्यामुळे ते जजमेंट आमच्या समर्थनात आलं. ते 3,500 करोड पास कसे झाले? जनसमर्थनामुळे, राष्ट्रव्यापी आंदोलनामुळे.